नमस्कार मंडळी, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, हा नवीन कात्रज बोगदा आहे. आपल्या बेंगळुरूहून मुंबईकडे जाणारा हा रस्ता आहे आणि पुण्यामधला हा बोगदा सगळ्यांना परिचित आहे. आणि या बोगद्यापासून ते नवले ब्रिज पर्यंत आपण प्रवास करणार आहे. आता नुकताच या रस्त्यावर मोठा अपघात झाला, 8 लोकांचा जीव गेला आणि कित्येक जण जखमी झाले त्याच्यात. आणि वारंवार घडतंय. 2022चा नोव्हेंबर महिना म्हणजे बरोबर याच महिन्यामध्ये त्यावेळी झालेल्या अपघातामध्ये 25 गाड्या त्याच्यामध्ये ठोकल्या गेल्या होत्या. दुर्दैवानं त्याच्यामध्ये कोणाचा जीव गेला नव्हता, परंतु आता जो अपघात झाला ना त्याच्यामध्ये 8 जणांचा जीव गेला. आणि वारंवार घडतंय, कधी 1 कधी 2. आणि अपघात तर असे नित्यनेमाचे झाले. पण का अपघात होत असेल बरं, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर ते अपघाताची कारणं काय, वाहनं कशी जातात, आणि अपघात होऊ नये म्हणून जे प्रशासनाकडून आणि सरकारकडून वारंवार सांगितलं जातं की आम्ही या उपाययोजना केल्या, त्या उपाययोजना केल्या, त्या किती पुरेशा आहेत किंवा खरंच त्याच्यामुळे अपघात होणं टळेल का, हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघूया. तर त्यातलं पहिलं जे कारण आहे की इथं प्रशासनाने सांगितलं की इथं आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की इथं रंबल स्ट्रिप्स किंवा स्पीड अरेस्ट हे त्यांनी केलेले आहेत. आता तुम्ही बघत असाल या रंबल स्ट्रिप्स वरून कशा गाड्या जात आहेत. त्यांचा वेग कमी होतोय, पण तो वेग कशा पद्धतीनं कमी होतोय की वेग कमीच होत नाही हे तुम्ही बघू शकता. म्हणजे आता काही छोट्या गाड्या आहेत, काही मोठ्या गाड्या आहेत, काही गाड्या तर अगदी त्याच वेगानं इथून जात आहेत. आता बघा, कंटेनर आलेला आहे, तो वेगात आलेला आहे आणि वेगातच चाललेला आहे. त्याचा कुठलाही वेग कमी नाही झाला. तुम्ही बघितलं त्याचा वेग झाला का कमी? बिलकुल नाही. तरी तो मोकळा आहे कंटेनर, त्याच्यामध्ये काही नाहीये, तरी सुद्धा त्याचा वेग कमी नाही झालेला. तुम्हाला इथं म्हणजे तुम्ही आखो दे का हाल आहे. हा दुसरं एक कंटेनर आहे बघा, त्याच वेगाने तो चाललाय, वेग बिलकुल कमी नाही, वेग बिलकुल कमी नाही. मग आता या रंबल स्ट्रिप्स ज्या केलेल्या आहेत त्याचा फायदा काय आहे? म्हणजे कुठल्या हेतून केलाय की गाड्यांनी वेग कमी करावा, त्यांना लक्षात यावं की बाबा वेग कमी ठेवायचा आहे, या अनुषंगाने या रंबल स्ट्रिप्स दिलेल्या आहेत, केलेल्या आहेत. काही गाड्या निश्चितपणे या सूचनांचं पालन करताना दिसतात, पण बऱ्याचशा गाड्या करताना पण दिसत नाहीत. आता असंच आपण पुढे जाऊया, नवले ब्रिज पर्यंत जाऊया आणि आपण बघूया की नेमकं हे जे प्रशासन जे म्हणतंय, सरकार जे म्हणतंय की त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्या उपाययोजनांमुळे इथले अपघात कमी व्हायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते पुरेसे आहेत का, खरंच त्यांनी याला आळा बसेल का, हे आपण बघायचं आहे. इथं जे काही सूचना फलक दिलेत ना, तर ते इथून रोडवरून जाणाऱ्या जे चालक आहेत ना त्यांना धड वाचता सुद्धा येत नसतील. तुम्ही बघा तिकडं, म्हणजे मी माझ्या कॅमेरामॅनला सांगतो की इकडून जर शॉट घेतला तर खरंच चालकाला ते वाचता येतंय का, ते आपल्या फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्ही बघू शकता इकडं. आता याच्यावर खरं तर लिहिलंय की पुढे तीव्र उतार आहे, थोडस पुढे चालत यावं लागतंय, मग पहिली वाक्य आपल्याला दिसतील. आता ते पूर्ण असे, पुढे तीव्र उतार आहे, सुरक्षिततेसाठी गाडी बंद अथवा न्यूट्रल करू नका, डू नॉट स्विच ऑफ युअर इंजिन, अगदी छोट्या अक्षरात लिहिलंय. किंवा खाली लिहिलंय हेवी स्लोप अहेड फॉर सेफ्टी, डू नॉट स्विच ऑफ ऑर न्यूट्रल युअर व्हेकल. आता बोर्ड लागलाय, पण त्याच्या पुढे अशी झाडं वाढलेली आहेत आणि तिकडून येणाऱ्या चालकांना तो बोर्ड काय मात्र दिसत नाही. त्यामुळे बोर्ड लावून पण उपयोग काय झालाय असं वाटत नाही. म्हणजे इथे एक सूचना फलक आहे, आपल्या वाहनांचा ब्रेक तपासा, वाहने सावकाश चालवा, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. वेग मर्यादा 60 किलोमीटर प्रति तास असा एक बोर्ड आहे. पण आता खरंच किती वाहनं तुम्ही बघताय, त्यांचा वेग खरंच 60 किलोमीटर प्रति तासानंही जात असतील का?
आता इथं 500 मीटर वरती पुणे सिटी पोलीस यांचा एक ट्रॅफिक चेक पोस्ट आहे. वाहतूक तपासणी नाका आहे 500 मीटर पुढं. असा पण बोर्ड आहे इथं. सूचना फलक लावलेला आहे. आता इथं 500 लिहिलंय लगेचच 250 मीटर वरती पुणे सिटी पोलीसचा ट्रॅफिक चेक पोस्ट आहे. असा बोर्ड आहे. म्हणजे नेमकं किती 500 वर आहे का 250 वर आहे? लेन कुठल्या पाळायच्यात? काय आहे? हे सगळं खरं तर दिलेलं आहे. आता तुम्ही बघितलं असेल बघा, नवीन कात्रचा जो बोगदा आहे, तिथून जो हा रोड सुरू होतो आणि त्याला जो उतार सुरू होतो, तो उतार हा नवले पुलाच्या तिथपर्यंत आहे. त्यामुळं गाड्या ज्या आहेत, ह्या वेगानं तिथपर्यंत जातात. कधी-कधी ड्रायव्हर जे आहेत, ते गाड्या न्यूट्रल सुद्धा करतात. तर न्यूट्रल का करतात? तर कारण इंधन वाचावं म्हणून. पण आता त्या गाड्या जर हेवी व्हेइकल असतील म्हणजे काही वाहतूक करणाऱ्या त्याच्यामध्ये जड सामान असेल, तर अशा गाड्या ज्यावेळी इथं न्यूट्रल होतात, तर त्या वाहनांचा जो ब्रेक आहे, तो खरं तर त्याच्यामध्ये एअर असतो म्हणजे हवा असते. आता ते जर त्यातली न्यूट्रल केल्यानंतर जेव्हा तुम्ही सारखं ब्रेक मारत राहता, तर तिथं ब्रेक मारल्यामुळं त्या ब्रेकमधली हवा निघून जाते आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस पुन्हा ब्रेक मारायची वेळ येते, त्यावेळेस ब्रेक फेल होतो, असं तज्ञ सांगतात. त्याच्यामुळं इथं न्यूट्रल करून वाहनं पुढं नेणं हा एक प्रकार सर्रासपणे असणार असं ह्या तज्ञांचं मत आहे. आता कोणी याच्यामध्ये म्हणजे मी गाडी न्यूट्रल करून चालवतोय असं तर कोणी कबूल करत नाहीये. परंतु तुम्ही आता गाडी चालवताना ती न्यूट्रल केलीये की नाही केली हे ज्याची त्यालाच माहिती आहे. त्यामुळे हे तपासायचं कसं? तर हे प्रत्येक ड्रायव्हरला, चालकाला भान असलं पाहिजे, की उताराला आपण गाडी न्यूट्रल करून चालवू नये. कारण ब्रेक फेल होण्याची शक्यता ही अधिक आहे आणि त्याच्याचमुळं अपघात होत आहेत. आता नुकताच 13 नोव्हेंबरला हा अपघात झाला होता, ज्यामध्ये 8 लोक आपला जीव गमावून बसलेत. तर त्यामुळं आता थोडीशी जरा जनजागृती आहे लोकांमध्ये, कारण ताजा-ताजा हा अपघात आहे. त्यामुळे जरा स्पीड कमी ठेवताना दिसतायत. पण ते काहीच वाहन आहेत बरं का. काही लोकं अजूनही वेगानेच पुढे जाताना आपल्याला दिसतायत. आता हा इलेक्ट्रिक बोर्ड दिसतोय, पण त्याच्यामध्ये कुठेही काही सूचना नाहीयेत. बंद पडलेला आहे तो. हा जड वाहतूक करणारा कंटेनर आहे आणि लेन 3 मध्ये जाणं अपेक्षित आहे. हा बरोबर चाललाय. परंतु अनेक अजून वाहनं अशी दिसतात, की जी लेन 1 मध्ये आहेत, लेन 2 मध्ये आहेत. पण लेन 3 मध्ये त्यांनी राहणं अपेक्षित आहे. जड वाहतूक करणारे खास करून जे कंटेनर आहेत की नाही त्यांनी. परंतु हा आता नियम पाळताना दिसतोय आपल्याला. परंतु इतर अनेक आहेत ते पाळताना दिसत नाहीत. इथं लेन पाळायच्यात. थोडं कॅमेरामध्ये मी दाखवायला सांगेन, की इथं पट्ट्या ज्या मारलेल्या आहेत, त्या 3 लेनच्या पट्ट्या आहेत. म्हणजे आपल्याला लेन दिशादर्शक आहे ते आपण कुठल्या लेनमध्ये थांबायचंय. पण हेच जे लेन आहेत ना, आता तुम्ही पुढं जर जसं जाल ना, तर ते या पट्ट्या सुद्धा नाहीयेत. म्हणजे पट्ट्या सुद्धा गेलेल्या आहेत. इतकं दुर्लक्ष आहे, म्हणजे लेन पाळायच्या कशा? 3 लेनमध्ये तुम्हाला कुठं-कुठं 4-4 आणि 5-5 लेन पण होताना दिसतील. पुढे गेल्यावर बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला दिसेल कशा त्या 5 होतात, कशा 4 होतात 3च्या आणि पुन्हा ह्या 3च्या 4च्या झालेल्या लेन पुन्हा 2 मध्ये येतात. म्हणून सुद्धा ट्रॅफिक जाम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या पुलाच्या तिथं म्हणजे सिंहगड रोडवरचा जो ब्रिज आहे, जो पूल आहे, तो कसा बॉटल नेक तयार होतो, तो सुद्धा मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. आता बघा तुम्ही इथं पूर्णपणे स्लोप आहे, उतार आहे. उतारानं गाड्या सुसाट इथून सुटू शकतात. आता इथं हा इलेक्ट्रिक दिशा आणि इथं कॅमेरा पण लावलेले आहेत. बरं आता कॅमेरा तुम्ही लावलेले आहेत, पण कॅमेरा लावल्यानंतर इथं कॅमेरा बघून काही ऑपरेट करणारी यंत्रणा आहे का? किंवा ज्याचा वेग जास्त आहे त्याला तुम्ही बाजूला घेतलंय, त्याच्यावर कार्यवाही केली आहे, असं काही नाही. मग कॅमेरा लावून काय होणार आहे? म्हणजे कॅमेरा लावला त्याच्यामध्ये तुम्ही कोण ओव्हर स्पीडिंग आहे हे बघू शकता. परत त्याच्यावर कारवाई. पण आपण त्याच दरम्यान जो तो ओव्हर स्पीडिंगनी पुढे गेला आणि त्यांनी जर वाहनांना धडक दिली, तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे कॅमेरामध्ये तुम्ही बघितल्यानंतर त्याच्यावर तत्काळ लगेच पुढं 200 फूट अंतरावरती, 100 फूट अंतरावरती कारवाई करणारी यंत्रणा आहे का? तर अजिबात नाहीये. ती तुम्हाला कुठंच दिसणार नाही.
तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला इथं कुठेही कॅमेरा तिथं लावलेले आहेत, पुढं आपण येतोय, पण ती यंत्रणा कुठंच दिसत नाहीये. मग त्यामुळे कॅमेरा लावला, पण त्याचा उपयोग काय आहे? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर न्यूट्रल करू नका म्हणून असं सगळा बोर्ड आहे. कारण बऱ्याच लोकांचा, तज्ञांचा अंदाज आहे, की गाड्या ह्या जड वाहतूक करणाऱ्या जी वाहनं आहेत, मोठे कंटेनर आहेत, ते न्यूट्रल करून येतात इंधन वाचवण्यासाठी आणि त्याच्यामुळं ब्रेक फेल होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून इथं अपघात जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, असं तज्ञांचं मत आहे. म्हणून ह्या सूचना लिहिलेल्या आपल्याला ठिकठिकाणी दिसतात. पण सूचना वाचून सूचनाचं पालन होतंय का? किंवा तेवढं पालन केलं जातं का आपल्याकडं? हा प्रत्येकाला माहिती असलेला प्रश्न आहे. आणि त्याची उत्तरं प्रत्येकाकडे आहेत. स्पीड कॅमेरा सुद्धा त्याचं साईन आहे इथं, की स्पीड कॅमेरा आहे पुढे. तुम्ही बघा इथं रंबल स्ट्रिप्स कशा ठिकठिकाणी केलेल्या दिसतात. आवाज बी येतोय. आपल्याला म्हणजे त्याची सूचना मिळते खरं तर चालकाला, की बाबा रंबल स्ट्रिप्स आहेत, की जेणेकरून आता तुम्ही गाडीचं स्पीड हे कमी करा. फार कमी लोक आहेत, की जे हे रंबल स्ट्रिप्स वरून जाताना त्यांचं स्पीड कमी करतायत आणि खरंच त्या आदेशाचं, त्या सूचनांचं पालन करतायत. तेरा नोव्हेंबरला जो अपघात झाला ना, ती ही ट्रक आहे बघा. ही ट्रक मागून धडक देत अशी आली, पुढच्याही गाडीला धडक दिली आणि काय झालं हे 13 तारखेला आपण सगळ्यांनी त्याचे व्हिडिओ सगळे बघितले. सोशल मीडियावरती, माध्यमांमध्ये काय भीषण परिस्थिती होती बघितली. आणि आता इथं बघा, हे रंबल स्ट्रिप्स आहेत, हे सगळ्या इथं दिसत आहेत आपल्याला. पण वाहनं बघा, म्हणजे आता आपला कॅमेरा लागलाय म्हणून काही जण कॅमेरा बघून वाहनांचा वेग कमी करताना दिसतात. पण ज्या मोठ्या गाड्या आहेत ना, त्या सरळ बिनधास्त पुढे निघून चाललेल्या आहेत. त्यांना काही घेणं देणं नाहीये. म्हणजे नियम फक्त आपण वाचण्यापुरते मर्यादित ठेवलेले आहेत. हे आपल्याला वास्तव बघायला मिळते. आणि आता इथून तुम्ही बघितलं, आपण कात्रज बोगद्यापासून आलेलो आहे. किती उतार होता, उतारानं गाड्या कशा येत होत्या आणि रंबल स्ट्रिप्स किती त्याला रोखत होते, म्हणजे गाडीचा स्पीड असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत. सूचना फलक होते, काही ठिकाणी तर सूचना फलक तुम्ही बघितले झाडांमध्ये लपून बसलेले, ते दिसतच नाही. आणि आता आपण नवले ब्रिजच्या तिथपर्यंत आलेलो आहे, म्हणजे इथपर्यंत हा सगळा उतार. पण एवढ्यावरती थांबत नाही. खरं तर या या पुलाच्या इथं सुद्धा वेग कमी होताना दिसत नाही. आपण हा जो पूल आहे तो क्रॉस करून पुढे जाणार आहे. मग तुमच्या लक्षात येईल की पुढे सुद्धा काय परिस्थिती आहे. म्हणजे पुढे जे आहे ते बॉटल नेक कसा झालेला आहे ते आपल्याला बघायला मिळेल. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता आपण नवले ब्रिजच्या पुढे आलेलो आहे. तुम्ही बघा, तिकडून जी वाहनं येत आहेत ती वेगामध्ये येत आहेत. आता इथं एक सिंहगड रोडला जाणारा हा एक रोड दिलेला आहे त्यांनी, पास आहे. तर इथं एक जाणाऱ्या गाड्या आहेत किंवा पलीकडून सर्व्हिस रोडनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना पण इथून समजा मुंबईच्या दिशेनं जायचंय तर त्या सुद्धा आतमध्ये येतात. तसाच एक माग पण पास आहे आतमध्ये येण्यासाठी आणि इथून पण एक आहे. तर अशा गाड्या ह्या ज्या आहेत आतमध्ये येतात. पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकदम सुसाट वेगानं येतात. आणि इथं जसं का आतमध्ये गाड्या आल्या की तुम्ही बघाल, इथं जे आहे इथं लोक थांबतायत. मुंबईकडे जाण्यासाठीचे लोक असतील किंवा मुंबई पर्यंत जेवढी काही ठिकाणं आहेत तिथं जिथं कुणाला जायचंय तिथं जाण्यासाठी ही लोक थांबलेली आहेत. त्यांच्यासाठी गाड्या इथं अशा रोडच्या बाजूला थांबतात. मग आता त्या जर थांबल्या तर हे 3 लेनचा जो रोड आहे त्यातला 1 लेन तर गाड्या थांबण्यामध्ये जातो. मागून 3 लेन
जे आहे तिथं 3च्या ऐवजी 4-4 लेन मधून गाड्या येतात आणि पुढं सगळं ट्रॅफिक जाम होतं. पुढं सिंहगड रोडवरचा जो पूल आहे तो पूल आहे 2 लेन मधला. त्यामुळे या 3-4 लेन मध्ये येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या 2 लेन मध्ये यायचं झालं की मग तिथं 3-4 लेन मधल्या गाड्या 2 लेन मध्ये कन्वर्ट होताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होतं, वाहतूक कोंडी होती आणि त्याचाच परिणाम मागं जे आहे ते अशा पद्धतीनं गाड्यांचे अपघात होण्यामध्ये होतो. आपण पुढे तुम्हाला मी तो बॉटल नेक सुद्धा दाखवतो. म्हणजे हे जर सगळे प्रश्न बघितले तर त्याची उत्तरं कोणालाही सांगता येतील की जर इथला तो बॉटल नेक काढला म्हणजे सिंहगड रोडवरचा जो पूल आहे तो जर रुंद केला त्याच्यामध्ये आणखी 2 लेन टाकल्या, एक येताना एक जाताना, तर तिथला तो प्रश्न सुटू शकतो. तसंच इथं जर हा वेग आहे आता फक्त कॅमेरा लावणं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करणं तर यांनी केवळ फक्त त्याच्यामुळं अपघात रोखले जाऊ शकत नाही. तर तुम्हाला ही ठोस उपाययोजना यासाठी करावी लागणार आहे. कारण केवळ सूचना फलक, तुम्ही त्या स्ट्रिप्स बघितल्या, रंबल स्ट्रिप्स किंवा कॅमेरा, याच्यामुळं हे अपघात थांबलेले नाहीत हेच आतापर्यंत आपल्याला दिसले. आणि दिसलेलं आहे म्हणजे काय, तुम्ही तर बघितलं मागच्या 13 तारखेचा अपघात हा किती मोठा होता. 8 जणांचा जीव गेला, अनेक जण जखमी झाले. त्याच्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर बरोबर याच महिन्यामध्ये 2022ला जो अपघात झाला होता त्याच्यामध्ये 25 गाड्या ठोकल्या होत्या. त्याची कारण काय, प्रशासन काय म्हणतंय, प्रशासन योजना काय करतंय, याच्यावर उपाययोजना काय करते आणि किती धीम्या गतीनं हे सगळं चाललंय. म्हणजे इतक्या वेळा इतकी वर्ष हा प्रश्न इथं भेडसावतोय. इथल्या स्थानिकांना इथं रोड क्रॉस करता येत नाही, गाडी चालवता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा आपण दिवसेंदिवस वर्षानुवर्ष अशाच परिस्थितीमध्ये राहतो. कुणालाच त्याचं काही सोयीसुतक नाही. म्हणजे मरण इतकं स्वस्त झालंय आणि वाहतूक कोंडी इतकी म्हणजे रोजची नित्याची झालेली आहे की त्याला तुम्ही आम्ही इतके सरावलोय की याच्याविषयी कुणालाच काही वाटत नाही. आपल्याकडे पैसा नाही आहे अशातला भाग नाही, पैसा खूप आहे, पण तो योग्य ठिकाणी लागतोय का आणि जी कामं होतात ती दर्जेदार होतात का, हा खरा प्रश्न. पूल बांधले जातात परंतु 2 वर्षात तो पूल अपुरा पडतो. कारण त्याच्या पाठीमागे कुठलं नियोजन आपल्याला दिसत नाही. पुन्हा 2-5 वर्षांनी 10 वर्षांनी पुन्हा तो पूल पाडायचा, पुन्हा त्या ठिकाणी दुसरा नव्यानं पूल बांधायचा. असं जर होत राहिलं कुणाचा विकास होणार आणि कुणाचे प्रश्न तसे राहणार याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. हा बघा, हा सिंहगड रोडवरचा जो पूल आहे तो कसा बॉटल नेक झाला. म्हणजे मागच्या 3-4 लेन मधली वाहनं आता इथं 2 लेन मध्ये कन्वर्ट होताना दिसतात आणि त्याच्यामुळे इतकं स्लो ट्रॅफिक होऊन जातं. म्हणजे आता तरी हा पिकावर नाहीये, म्हणजे तुम्ही आणखी 1-2 तासांनी जर इथं आलात किंवा सकाळचा वेळ असेल त्यावेळी इथली वाहतूक कोंडी तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे सगळ्या पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहिती आहे की इथली वाहतूक कोंडी कशी असते. हे काय स्वरूपाचा त्रास इथं रोज लोकांना भेडसावतो. परंतु याच्यावरती कुठलीही उपाययोजना होताना दिसत नाही. म्हणजे एक लेन जर जाताना वाढवली, एक लेन तिकडून येताना जर वाढवली तर हा इथला बऱ्यापैकी ट्रॅफिकचा प्रश्न आहे ना हा सुटू शकतो. पण एवढ्या कामासाठी सुद्धा इथं तत्परतेनं काम करताना ना राज्यकर्ते दिसतात, ना प्रशासन दिसतं. कोणीही त्याला म्हणजे लोकांनी प्रश्नांमध्ये अडकत राहावं, त्रास सहन करत राहावा. कारण राज्यकर्त्यांना, नेत्यांना, मंत्र्यांना, मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांना सगळी सुविधा असते. त्यांच्याकडं पायलट असतो. म्हणजे पायलट असतो म्हणजे विमान नव्हे, परंतु बऱ्याचदा विमानही असतं. पण त्यासाठी पोलीस असतात. त्यांना ट्रॅफिकमधनं मार्ग काढून दिला जातो. परंतु मागच्या वेळी तुम्ही बघितलं असेल इथं एका मंत्र्याचा ताफा सुद्धा अडकला होता अनेक तास. कारण सुटका नाही. इथं जर तुम्ही अडकला तर सुटका होत नाही. पण सामान्य जनतेची सुटका तुम्ही कधी करणार आहे?
कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज पुणे.